नमस्कार, मी अरुणा. द रील रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवतोय कोलंबी थाळी. आता आपण कोलंबीला मॅरिनेट करून घेऊ. त्यासाठी कोलंबीमध्ये मीठ, हळद, काश्मीरी लाल तिखट आणि कोकमाचा आगूळ घालून 15 मिनिटासाठी ठेवून देऊ. आता आपण बनवतोय मालवणी पद्धतीने कोलंबी रस्सा. त्यासाठी मी कढईत 2 चमचे तेल घेतलंय. त्यात आलं लसूण पेस्ट घातली. त्यात थोडी कढीपत्त्याची पानं घातली. थोडा कांदा, काश्मीरी लाल तिखट सर्व घालून परतून घेतलं. आता मी त्यामध्ये एक बटाटा टाकून परतून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकून पुन्हा परतवून घेतलं. आता मी त्यामध्ये हळद, मीठ, मालवणी मसाला, हिरवी चटणी हे सर्व टाकून फिरवून घेते. हिरव्या चटणीमध्ये मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, कढीपत्ता असं सर्व वाटून घेतलेलं. एक वाफ काढून त्याच्यामध्ये आता कोलंबी घालून परतवून घेऊन पुन्हा वाफेवर ठेवते. आता मी त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालते. त्या कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये कांदा, सुकं खोबरं आणि लसूण असं एकत्र वाटून घेतलेलं आहे. आता हे सगळं एकजीव करून त्यामध्ये गरम पाणी ओतून घेते. आता आपण हे सगळं शिजवून घेऊया. आणि आता आपण 2 कोकम टाकू. आता आपला कोलंबी रस्सा तयार आहे. आता आपण आपली दुसरी डिश बनवूया, ड्राय कोलंबी मसाला. त्यासाठी मी कढईत तेल घेतलं. त्यात आलं लसूण पेस्ट टाकली, थोडी कढीपत्त्याची पानं टाकली. सोबत कांदा, टोमॅटो, एक मिरची परतवून घेतलं.
त्यामध्ये मीठ, काश्मीरी लाल तिखट, मालवणी मसाला घालून परतून घेऊया. कांदा नरम होण्यासाठी आपण त्यावर झाकण ठेवून त्यामध्ये थोडं पाणी ओतून ठेवू. आता त्यामध्ये आपण कोलंबी घालून फिरवून घेऊ. आता एक वाफ काढून आपला ड्राय कोलंबी मसाला तयार आहे. आता आपण आपली तिसरी डिश कोलंबी फ्राय करून घेऊ. त्यासाठी तांदळाचं पीठ, रवा, काश्मीरी लाल तिखट हे सर्व एकत्र करून त्याच्यामध्ये कोट करून घेऊ. आता आपण पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर घालून घेऊ. कोट केलेली कोलंबी दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करून घेऊ. आता आपली कोलंबी फ्राय तयार आहे. हा होता आमचा आजचा कोलंबी थालीचा बेत. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.